नमस्कार मंडळी, मी दीपिका. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी कारल्याची भाजी बनवली आहे. कारलं तर माझ्याकडनं कडूच होतं नेहमी, पण आईने सांगितल्याप्रमाणे म्हटलं करून बघूयात. तर मी इथे अशा ह्याच्या कापण्या करून घेतल्या कारल्याच्या. त्याच्यानंतर त्याच्या आतमधल्या सगळ्या बिया काढून घेतल्या आणि नेहमी तर कडूच होतं माझ्याकडनं, पण म्हटलं जरा वेगळी पद्धत वापरून पाहूयात आणि तुमच्याशी पण शेअर करूयात. इथं बघा माझ्या सगळ्या बिया काढून झाल्या कारल्याच्या आणि मग मी याला स्वच्छ असं धुवून घेतलं आणि त्याला मग असं मीठ लावून ठेवलं. तसं तर आदल्या दिवशी पण ठेवतात मीठ लावून, पण मी भाजीच्या 15 मिनटं आधीच ठेवलं होतं कारण माझ्याकडे टाईम पण नव्हता. आणि मग इथं मी असं 15 मिनटं आधी लावून ठेवलं, चाला झाकून ठेवलं. तोपर्यंत इकडे मी लसूण, खोबरं, आलं, कोथिंबीर याची तयारी करत होते, सोलून घेत होते. तर याला मी पाणी न घालता वाटण वाटलेलं आहे. शक्यतो पाणी नाही घालायचं, कोरडं कोरडंच असं वाटण वाटायचं. त्या तोपर्यंत तर इकडं बघा ह्या कारल्याला किती पाणी सुटलंय आणि हे सगळं कारलंय ना असं पिळून घ्यायचं, कचकटून पिळून घ्यायचं. या मिठाच्या पाण्यामध्ये ना कारल्याचं आहे ना असं थोडाफार कडवटपणा निघून जातो. तर याच्यानंतर आहे ना एकाच पाण्यामध्ये नाही निघून जात बरं का, याला 2-3 पाण्याने आपल्याला चेंज करायला लागतं. हे बघा किती हिरवगट पाणी निघालं इथे. तर इथे परत आहे ना मी धुवून घेतलं. धुतल्यानंतर परत इथं अजून परत एकदा पिळून घेतलं. हे तर 1-2 पाण्याने धुतलं आणि 2 वेळा पिळून घेतलं. तरी पण बघा 2 वेळा पण पिळलं तरी पण हे पाण्याचा काही हिरवटपणा जात नव्हता. तसा आता कलरच त्याचा हिरवा आहे म्हटल्यावर तर थोडाफार येणारच झाला. पण ह्या कारल्यामुळे ना कडूपणा निघून जातो ह्या पाण्यामध्ये. आणि मग त्याच्यानंतर हे पिळून घेऊन घेतलं मी आणि मग एकीकडे तेल तापायला ठेवलं. तेल तापलंय की नाही बघण्यासाठी त्याच्यामध्ये पहिलं एक कारलं टाकलं. तर तेल चांगलं कडकडीत तापलं होतं, त्याच्यामुळं सगळी कारली मी परत त्याच्यामध्ये टाकली. आणि बघा आता इथे तळायला सरून घ्यायचे, ते चांगलं क्रिस्पी होसतर असं लाल भून कारले होसपर्यंत चांगलं तळून घ्यायचं याला. आता ही कारल्याची भाजी बनवते तर खरी मी, पण कशी कडू होती की अजून चांगली लागते ही मलाही नाही माहिती. मी पण तुमच्यासारखी नवीनच आहे. आईनी सांगितली म्हणून मी पण ट्राय करते. आणि आई तर मला म्हटली होती तू बिंदासपणे मी जशी सांगितली तशी रेसिपी कर, कारलं तुझं कडू नाही होणार, आवडीने लोक खातील. आणि मग त्याच्यानंतर हे बघा इथं थोडंसं कारल्याला कलर आला, तरी पण अजून थोडंसं तर क्रिस्पी व्हायला पाहिजे कारलं, तर त्याचा कडवटपणा हा निघून जातो. मग हे काय सगळं झालंय तळून माझं आता. आता बघा मी याच्या डिशमध्ये काढून देईन. तळून तर बघा कारलं केवढंसं झालं. आता मला हे टेन्शन आलं की हे कारलं पुरतंय की नाही सगळ्यांना. तेल गरमच होतं, मग त्या तेलामध्ये आपण जे खोबऱ्याचं वाटण वाटलं होतं ना ते टाकलं आणि खोबरं चांगलं असं तळून घेतलं. मसाला तळल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि हा काळा मसाला टाकला. हा घरी बनवलेला मसाला आहे बरं का आमच्या सासूबाईंनी, पण त्या असं लालसर बनवतात पण त्या तिखट नाहीत, अजिबात तिखट होत नाही. त्यामुळे भाजीला कलर पण येतो आणि जेवढी तिखट पाहिजे तेवढी भाजी तिखट पण होते. तर आता बघा हे चांगलं मी मिश्रण असं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकलं मी, कारण भाज्यांमध्ये शक्यतो गरम पाणीच टाकायचं, त्यामुळं भाजीची चव आहे ना छान लागते. आणि थंड पाणी टाकल्यानंतर जरा भाजीची चव आहे ना जरा वेगळीच लागते. तुम्ही तुम्ही पाहिलं असेल तर तुम्ही करून बघा एकदा. आणि हे बघा हे चांगलं मिश्रण मी मिक्स करून घेतलं. थोडंसं तेल सुटलं ना तर ते आपण जी कारली तळलेली होती ना तर ती मी ह्याच्यामध्ये टाकून घेतली आणि छान अशी मिक्स करून घेतली. आता ते भाजीला बघूनच मला असं टेन्शन आलं होतं की भाजी पुरती की नाही पुरती घरामध्ये, आता मला असं टेन्शन आलं होतं. पण म्हटलं असं आता पहिल्यांदा तर बनवली कडू न होणारी काय भाजी, आता बघूयात काय होते आणि काय नाही. त्याच्यामध्ये परत इथं थोडंसं मी पाणी टाकून घेतलं, चांगलं असं मिक्स करून घेतलं. तर कारला आता थोडंफार शिजत आलं होतं. हे बघा किती छान अशी तरी अशी आली, खावंसं तर खूप वाटत होतं माहिती आहे का. टेस्ट तर थोडीशी अशी वाटत होती, पण माझा उपवास होता ना त्यामुळं मला ती टेस्ट पण नाही करता आलं मिठाला वगैरे. मीठ तर मी त्याच्यात अजून टाकलेलं नव्हतं, आता मीठ टाकणार आहे. आता हे उकळत आलंय म्हणजे शिजत आलंय आता हे. आता हे बघा हे थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकलं, अर्धा चमच्यापेक्षा पण कमी मीठ लागलं कारण भाजीच थोडीशी झाली. मग आता बघा इथं शेंगदाण्याचं कूट पण मी लगेच टाकून घेतलं, 2 चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकलं. शेंगदाण्याचं कूट मी थोडंसं जास्त टाकलं कारण आहे ना शेंगदाण्याच्या कुटामुळे आहे ना भाजी खरंच चविष्ट लागते, कुठलीही भाजी असू दे बाकीची, पण कारलीची भाजी तर शेंगदाण्याशिवाय काय अपूर्णच आहे म्हणायचं. पण बघा आता हे चांगलं शिजत आलंय आणि आता मी आहे ना
जेवावंसं वाटतंय मला आता, उपवास सोडावंसं वाटतं लगेचच असे टेस्ट करून, पण नाही. जेवणापर्यंत वाट बघणार आहे मी आता ह्याची. मग आता बघा हे झालंय चांगलं, आता ह्याला मी असं झाकून ठेवते. आणि हे बघा, ही माझी कारलीची भाजी तयार झाली. आणि हो, टेस्टला पण खूप भारी झाली होती बरं का कारल्याची भाजी, एकदम मस्त झाली होती. वाटतच नव्हतं की ती कारल्याची भाजी मी केली आहे. तर चला मग, तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय.